उशिरा का होईना पण पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. तर ह्या पावसामध्ये किमान आठवड्याला 2 वेळा तरी जी रेसिपी होते अशी चविष्ट रुचकर रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर ही रेसिपी आहे खाजा किंवा तळवण किंवा कढईतला सुक्का बोंबील. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घातलेला आहे. जिरे छान फुलल्यानंतर 3 मोठे कांदे बारीक चिरून ते घातलेले आहेत. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपण एक परात दिलेली आहे. परातीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि फक्त 2 मिनिटासाठी हा कांदा शिजवून घ्यायचा आहे. कांदा लालसर करायचा नाही, फक्त थोडासा मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित 2 मिनिटासाठी परतून घेऊया. गॅस थोडीशी मीडियम करायची आहे. पाव चमचा हळद पावडर, 1 टीस्पून बॉटल मसाला, तुम्ही तुमचा मिक्स मसाला वापरू शकता आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा धुवून त्यानंतर सोलून त्याच्या अशा चकत्या केलेल्या आहेत. चकत्या केल्याने त्या लवकर शिजतात. आता त्या देखील चांगल्या मिक्स करून घेऊया. आता त्यावर पाण्याची परत द्यायची आहे आणि 5 मिनिटासाठी अगदी मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. पावसाळ्यामध्ये ताजे मासे जास्त मिळत नाही, तर पावसाळ्यामध्ये खास सोय म्हणून आपण सुक्की मासली भरून ठेवतो. मागे एकदा मी सुक्या मासलीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहिलेलाच असणार. आता हे इथे मी 4 मोठे बोंबील घेतलेले आहेत, तर त्याचे असे तुकडे करायचे आहेत आणि ते धुवून घ्यायचे आहेत. 5-6 मिनटं झालेली आहेत. आपण ही परात बाजूला काढायची आहे. बटाटा 50-60% जवळजवळ शिजलेला आहे. तर त्यामध्ये आता हे धुतलेले बोंबील घालायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपण शिजवत आहोत. पाण्याची परात द्यायची आहे. बटाटा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर बटाटा शिजलाय की पाहायचा आहे आता. तर बटाटा अजून थोडा कच्चा आहे, तर पुन्हा एकदा पाण्याची परात द्यायची आहे आणि बटाटा संपूर्ण शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता पुन्हा 7-8 मिनिटांनंतर आपण ही प्लेट बाजूला केलेली आहे आणि बटाटा मस्त शिजलेला आहे. कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. आमच्या वसईमध्ये ह्याला अलग अलग नावे आहेत. तर बिडाच्या कढईतला हा रुचकर आपलं तळवण रेडी झालेलं आहे.